महाराष्ट्रात कट्टर डाव्या विचारसरणीच्या 64 संघटना गृह विभागाच्या रडारवर आहेत। जनसुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी केल्यावर महाराष्ट्रातील 64 संघटनांवर कारवाई होणार असल्याची माहिती आहे। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि गडचिरोली या 5 मोठ्या शहरांमध्ये शहरी नक्षलवादाचे पुरावे त्यांच्या गोपनीय नोंदीवरून तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत। गृह विभागाला मिळालेल्या काही कागदपत्रांमध्ये कोकण, अमरावती, बीड जिल्ह्याच्या शहरी भागात माओवाद्यांनी त्यांची रणनीती बदलल्याचे देखील पुरावे मिळाले असल्याची गोपनीय माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे। जनसुरक्षा विधेयक आणणारे महाराष्ट्र हे 5वे राज्य आहे। त्यामुळे आज जनसुरक्षा विधेयकाला विधान परिषदेतून कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु या संदर्भातले काही महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत की जनसुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी केल्यावर महाराष्ट्रातील 64 संघटनांवर कारवाई होणार असल्याची माहिती आहे। कारण मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि गडचिरोली या 5 मोठ्या शहरांमध्ये शहरी नक्षलवादाचे पुरावे सापडलेत। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, शेती नक्कीच महाराष्ट्रात कट्टर आणि डाव्या विचारसरणीच्या 64 संघटना या गृह विभागाच्या रडारवर आहेत। खरं तर इतर जिल्हे जे आहेत, इतर राज्य आहेत, मग त्यामध्ये तेलंगणा, छत्तीसगड यासारख्या ज्या ओरिसा, झारखंड, छत्तीसगड यांच्या 48 संघटनांच्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावरती या विधेयकानुसार बंदी घालण्यात आली आहे। मात्र महाराष्ट्रात उच्चांक आहे, सर्वात जास्त संघटना आहेत या कट्टरपंथीयांच्या सोबत असतात। अशा 64 संघटना आता रडारवर आलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांची आर्थिक कोंडी करण्यासाठी आज जनसुरक्षा विधेयक लागू केलं जाणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व गडचिरोली या 5 मोठ्या शहरांमध्ये शहरी नक्षलवादाचे पुरावे देखील सापडलेले आहेत। गोपनीय नोंदी त्यांच्या सापडलेल्या आहेत। तर दुसरीकडे गृह विभागाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे काही कागदपत्र आहेत, त्यामध्ये कोकण, अमरावती, बीड यामध्ये त्यांची जी पद्धत आहे रणनीतीची ती बदलण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूण या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।